उल्हासनगर कॅम्प नंबर 5 दसरा मैदान शिवसेना शाखा या ठिकाणी दिवाळी सणानिमित्त महिलांना साडी व मिठाई वाटप। दसरा मैदान शिवसेना शाखा या ठिकाणी भाऊबीज निमित्त शेकडो महिलांना साडी व मिठाई वाटप करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख श्री राजू वाळंज यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी यांची लाभली। कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते महिलांना साडी व मिठाई वाटप करून करण्यात आली। दसरा मैदान शिवसेना शाखेच्या वतीने प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचे आयोजन राजू वाळंज यांनी केले होते। या कार्यक्रमाला पॅनल सत्रामधील अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती। तसेच या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला यशस्वी केले। तसेच सिमरन सेवा NGOचे संचालक राजकुमार शर्मा यांनी सूत्रसंचालन केले। जितू खन्ना यांनी उपस्थित मान्यवर व महिला पदाधिकारी यांचे गायनातून मनोरंजन केले। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संचालक हरी आल्हाट यांनी या उपक्रमाला बातमीद्वारे प्रसारित केले। यावेळी उपशहर संघटक राजू चिकणे, शाखा प्रमुख गणपत पानसरे, उपविभाग प्रमुख अशोक दवणे, ज्ञानेश्वर करवंदे, गणेश शिंदे, युवा सेना उपाधिकारी उमेश वाघ, युवा सेना सोशल मीडिया प्रमुख कपिल दिवटे, तसेच सावित्रीबाई पाखरे, बबली विश्वकर्मा, वैशाली मोजाड, जसबीर कौर, अनु वाघ आणि गोविंद पारधे, राहुल साळवे, कृष्णा वाघमारे, रवी कोमरे, अविनाश लोखंडे, विनोद गायकवाड तसेच अनेक मान्यवर व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट, बातमी जनहित उल्हासनगर। आमचे राजू वाळंज साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण म्हणजे भाऊबीज निमित्त दिवाळी भेट, भाऊबीजची भेट म्हणून या लाडक्या शाखेतील काही महिला कार्यकर्त्यांना आणि विभागातील काही महिला भगिनींना एक साडी वाटपाचा कार्यक्रम आमचे उल्हासनगर शहराचे महानगर प्रमुख सन्मान्य राजेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा भाऊबीजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी भरपूर महिलांनी या भाऊबीज निमित्त या ठिकाणी आपली भेटवस्तू स्वीकारल्या आहेत आणि महिलांमध्ये खूपच उत्साह आहे। कारण काही महिलांना माहेर नसते किंवा भाऊ असून करत नाही, पण त्यांना अशी उणीव भासली नाही की बाबा आज आम्हाला काही भेटली नाही माहेरकडून किंवा भावाकडनं, पण ती उणीव त्यांनी भरून काढली आणि खूपच महिलांमध्ये म्हणजे मला तर उत्साह खूपच वाटला। त्याच्यामुळे मी सगळ्या महिला आघाडीतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करते। और यहाँ पे भाऊबीज के त्योहार ही नहीं, हमेशा ही यहाँ पे सेवा कार्य होते रहते। हमारी सिमरन सेवा NGO सपोर्ट इसीलिए करते ताकि लोगों का भला होना चाहिए। जिस तरह से हमारे सम्मानीय श्री बाला साहब ठाकरे का जो उद्देश्य है उसी हिसाब से हमें सहयोग देते हैं और सेवा कार्य आगे चलता रहे कि राजकुमार शर्मा कहीं थके नहीं, ये सेवा करते, पूरी टीम हमें साथ देते रहते। आज यहाँ पे बहुत ही आनंद मंगल हुआ यहाँ पे देखे हुए, हमेशा यहाँ पे हम सेवा कार्य करते रहेंगे। उपविभाग प्रमुख राजू वाळंज यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी लाडक्या बहिणींची भाऊबीज आणि ही भाऊबीज यावर्षी या ठिकाणी साजरी होत असताना आज या ठिकाणी महिलांना भाऊबीज म्हणून त्यांना भाऊबीजेची भेट इथे आपण वाटप करणार आहोत। सर्व बहिणींना माहिती आहे की अगोदरच आपल्या महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणून सगळ्या आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावाची भेट दिलेली आहे आणि ती भेट हमेशा तुम्हाला ती मिळत राहणार आहे। कारण त्यांनी त्या दिवशी सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेब वारंवार सांगतायत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि बंद होऊन देणार नाही। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खऱ्या अर्थाने खऱ्या बहिणींना भेट म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि तुम्ही त्यांना खूप खूप आशीर्वाद दिलेले आहे। असेच आशीर्वाद देत राहा। पुन्हा आपल्या सर्वांना दीपावलीच्या आजच्या या भाऊबीजेच्या सर्व बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहिला मी सर्व शहरवासियांना शिवसेनेतर्फे दिवाळीच्या आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सन्माननीय राजेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे दरवर्षी म्हणजे आपल्या शिवसेना दसरा मैदान शाखेमध्ये साडी वाटप करण्यात येतोय ते आणि त्यांच्या चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि सर्व लाडक्या बहिणींना आम्ही सालाबादप्रमाणे साडी वाटप आणि मिठाई वाटप हा उपक्रम राबवला।